नमस्कार, माझे नाव ॲडव्होकेट प्राजक्ता संजय शिंदे। पुणे मेट्रो आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ह्या दोघांनी मिळून एक हा उपक्रम चालू केला आहे पादचारी दिनानिमित्त। आपलं एक डे टू डे लाईफ हे खूप हेक्टिक असतं, त्यामुळे प्रत्येक जण हा स्वतःच्या हेल्थसाठी वर्कआउट नाही करू शकत किंवा स्पेसिफिकली पुढे जाऊन योगा नाही करू शकत। ह्या सगळ्या गोष्टींसाठी जर आपण समजा मी जर पिंपरी चिंचवडवरून शिवाजीनगर कोर्टामध्ये ट्रॅव्हल करत असेल तर मी शक्यतो पायऱ्यांचा उपयोग करते, कारण की त्याने माझा जो वर्कआउट होत नाहीये तो वर्कआउट होण्यास मला मदत होते। आणि तुम्ही बघू शकता की इथे पुणे मेट्रोने हे अप्रतिम असे सुविचार दिलेले आहेत। चालणे आरोग्यासाठी लाभदायक आहे किंवा एक पायरी चढल्याने किती कॅलरीज तुमच्या बर्न होतात, आणि खूप स्पेशियस त्यांनी हा पायऱ्या ह्या खूप स्पेशियस बनवल्या आहेत की ॲट द टाइम इथून 50 लोक एकत्र जाऊ शकतात। आणि त्याचबरोबर 11 तारखेला लक्ष्मी रोडला त्यांनी एक पादचारी दिनानिमित्त पूर्ण रोड हा ओपन केला चालण्यासाठी, जिथे कुठलीही आपली व्हेकल जाणार नाहीये। आणि खरंच हा उपक्रम हा खूप अनोखा उपक्रम आहे। सो डे टू डे लाईफमध्ये शक्यतो जितकं होईल तितकं चाला, हेल्दी राहा। आणि पुणे मेट्रो आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ह्यांनी जो हा अनोखा उपक्रम चालू केला आहे ह्याला सगळ्यांनी येऊन एक साथ द्या आणि एक आपण सगळे एक हेल्दी लाईफस्टाईल जगूयात। आणि जितकं होईल तितकं तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा। तुम्ही ट्रॅव्हल करत असताल कुठेही, तुम्हाला थोडंसं 1 किलोमीटरच जायचं आहे तर तुम्ही तिथे चालत जा, जेणेकरून तुमचं दिवसाचं 5 किलोमीटरचं टार्गेट कम्प्लीट होईल। तुम्ही मेट्रोमध्ये येताय, तुम्ही एस्केलेटरचा वापर कमी करा आणि तुम्ही पायऱ्यांचा वापर जास्त करा, जेणेकरून तुमची हेल्थ व्यवस्थित राहील। आणि एवढंच सांगेन, तुमची हेल्थ ओके तर तुमचं काम ओके। थँक्यू।